नमस्कार मंडळी, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आज मी इथं पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ काय करायचं, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। मी 2 पाण्याने ही डाळ इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अगदी चोळून हाताने अशी ती डाळ धुवून घ्यायची आहे, म्हणजे तिचा जो पांढरेपणा असतो तो निघून जातो। अशा पद्धतीने ही डाळ इथं स्वच्छ घ्यायची धुवून। नंतर काय करायचं, एक गाळणी घ्यायची आणि त्याच्यावर ही डाळ ठेवायची, म्हणजे त्यातलं पाणी गाळून खाली निचरून जातं। आणि आता कपड्याने अशी गाळणीवर ठेवलेली डाळ कपड्याने पुसायची काय आवश्यकता नाही, ती डायरेक्ट आपण कढईमध्ये घालू शकतो आणि छान अशी भाजून घ्यायची ही डाळ। मस्त तांबूस रंगावर ही डाळ अशी भाजून घ्यायची। आणि यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती काय करायची, लो ठेवायची। आता इथं आपली डाळ छान अशी भाजून झालेली आहे। आता आपण ही काय करू, थोडीशी थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। ही गरम होती ना, त्याच्यामुळे थोडीशी डाळ ह्याला गरम असताना प्लेटला चिटकलेली आहे। आता आपण ही डाळ अशा पद्धतीने थोडीशी रवाळच अशी मिक्सरला भरडून घेतलेली आहे। अशी रवाळ ठेवल्याने आपला जो हलवा आहे मूग डाळीचा तो खूप छान होतो। आता इथं मी त्या कढईमध्ये काय केलंय, 2 चमचे साजूक तूप घालून घेतलंय। त्यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आणि त्या तुपामध्ये तो रवा छान असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा, मस्त भाजून घ्यायचा आहे रवा। इथं रवा छान भाजल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, आपण जे डाळ बारीक करून घेतली होती ना मिक्सरमध्ये ती घालायची आणि छान त्या तुपामध्ये परतून घ्यायची आहे। पुन्हा मी आणखी 2 चमचे त्यामध्ये तूप घातले आणि पुन्हा त्या तुपामध्ये ही डाळ छान अशी परतून घ्यायची आहे। मस्त असा याचा गंध सुटलाय। आता ही डाळ इथे छान अशी परतून झालेली आहे तुपामध्ये। आता आपण ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने मी 1 वाटी दूध घेतलेला आहे आणि त्या दुधामध्ये पण ही डाळ छान परतून घ्यायची। दूध घातल्यामुळे आपल्याला खवा टाकायची आवश्यकता पडत नाही। कुणी पाणी पण घालतं, पण पाणी घातल्यानंतर त्यामध्ये खवा घालावा लागतो, पण आपण इथं त्यामुळे दूध घातलेलं आहे। पुन्हा आणखी मी 1 वाटी दूध त्याच्यामध्ये घातलंय आणि त्या दुधामध्ये ते छान अशा गुठळ्या होणार नाहीत म्हणून छान ती काय करायचं, परतून घ्यायचं, छान एकसारखं परतून घ्यायचं। आता यामध्ये आपण काय करू, मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेत, त्यामध्ये मी फक्त बदामच घेतलेत। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यामध्ये घालू शकता। बदाम घातलेत। आता त्यानंतर मी इथं विलायची पावडर घातली आहे। विलायची पावडर घालूनही आपण छान तो हलवा परतून घेऊ शकतो। आता विलायची पावडर घालून झाली। आता मी जेवढी डाळ घेतली होती तेवढी साखर मी या हलव्यामध्ये घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। आता ही साखर छान मिक्स करून घ्यायची आहे हलव्यामध्ये। आता साखरेला छान पाणी सुटलेलं आहे, त्यामध्ये आपण काही केसरच्या काड्या घालणार आहोत। यामध्ये मी केसर घातलंय आणि पुन्हा केसर घालूनही छान हलवा परतून घ्यायचा आहे। नंतर आता आपला हलवा तयार झाला आहे। आता यामध्ये मी आणखी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि आता आपण इथं छान ते तुपामध्ये हा हलवा इथं पण परतून घेणार आहेत। आता आपल्या हलव्याने आता कढई सोडलेली आहे। अशा पद्धतीने कढई सोडल्याच्या नंतर हा आपला हलवा तयार झाला आहे असं आपण समजायचं। आता आपण सर्व करू। आता आपण एका डिशमध्ये हा हलवा सर्व करतोय। हा हलवा खायला खूप छान लागतो, तुम्ही पण एकदा करून पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।